नमस्कार मित्रांनो, चेहऱ्यावर कमालीची शांतता, बोलण्यात भुरळ पाडणारी शैली, पण या शांत चेहऱ्यामागे दडलं एक अत्यंत भयानक आणि गुन्हेगारी डोकं. स्वतःकडे अतिद्रिय आणि देवी शक्ती असल्याचा दावा करणारा हा भोंदूबाबा अशोक खरात आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला आहे. अटक झाल्यावर माझ्यात आता चालण्याचीही ताकद उरली नाही, असं म्हणत पोलिसांसमोर नाटक करणारा हाच तो भोंदूबाबा. आता यासाठीच्या चौकशीत मात्र अतिशय शितापतीने स्वतःला वाचवण्याचे खतरनाक माइंड गेम खेळत आहे. आज आपण या प्रकरणाचा अगदी मुळाशी जाणार आहोत. त्याचा तो पॅरालिसिसचा अटॅक, महिलांना जाळ्यात ओढण्याची त्याची सायकोलॉजिकल ट्रिक आणि त्याच्या नुकत्याच समोर आलेल्या HIV रिपोर्ट, या सगळ्या रहस्यावरून आज आपण या व्हिडिओमध्ये पडदा उठवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे किशोर. तुम्ही बघतात HP न्यूज मराठी. आज आपण पाहणार आहोत की खरंच्या काळ्या साम्राज्याची संपूर्ण पोलखोल. सुरुवात करूया तपासातील सर्वात ताज्या आणि धक्कादायक अपडेट पासून. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात खरंचे ऑक्स प्रॉपर्टी नावाचं एक अलिशान ऑफिस होतं. बाहेरून प्रॉपर्टीचं काम, पण आतमध्ये भरायचा त्याच्या काळ्या कर्तृत्वांचा बाजार. यासाठीच्या टीमने सलग 2 दिवस या ऑफिसची कसून झाडाझडती घेतली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून काही पीडित महिलांना देखील प्रत्यक्ष तिथे नेऊन संपूर्ण परिसराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे आणि पुरावे गोळा करून आता हे ऑफिस पूर्णपणे सील करण्यात आलंय. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण या बाबाचा रुबाब एवढा होता की 2012 मध्ये त्याला चक्क बंदुकीचा परवानगा मिळाला होता. आता प्रशासनाने तो रद्द केला, ही गोष्ट मात्र वेगळी आहे. परंतु भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी तो आणखी काही विशिष्ट गोष्टींचा वापर करायचा. ती गोष्ट म्हणजे त्याच्या फार्म हाऊसवर सापडलेला खोटा प्लास्टिकचा साप. आणि आता तुमच्याही मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हा भोंदू बाबा उच्च शिक्षित आणि हुशार महिलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचा? यामागे कोणती काय जादू होती का? याचं उत्तर काय आहे? हे खतरनाक सायकोलॉजिकल ट्रिक आणि हॉट अँड कोल्ड रीडिंग. हॉट रीडिंग म्हणजे काय? तर दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्ताची संपूर्ण माहिती, त्याच्या अडचणी, नातेवाईक, ही त्याचे सगळे हस्तक म्हणजे त्याचे जे चेले चपाटे होते ते आधीच गोळा करायचे आणि बाबाच्या कानावर घालायचे. आणि कोल्ड रीडिंग म्हणजे काय? समोरच्या माणसाचा स्वभाव, त्याची बॉडी लँग्वेज बघून काही सेकंदात त्याची मनस्थिती ओळखायची. हेच दोन्ही फंडे वापरून खरात भक्तांना असं भासवायचा की तो साक्षात अंतर्यामी आहे. आणि याच खोट्या देवी शक्तीचा धाक दाखवून त्याने महिलांचं भयंकर शोषण केलेलं आहे. पण मित्रांनो, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या या बाबाचं सत्य काही वेगळंच होतं. तपासात असं उघड झालंय की खतरनाक उत्तेजन गोळ्याचे आणि स्प्रेचं भयंकर व्यसन त्याला होतं. याच गोळ्याच्या ओव्हरडोसमुळं साधारण 1.5 वर्षापूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका म्हणजे पॅरालिसचा जो झटका आहे तो आला होता. सुदैवाने पेशाने डॉक्टर असलेल्या त्याच्याच एका भक्ताने वेळीच उपचार केले, म्हणून तो आज वाचला. पण आजही त्याच्या एका हातावर, चेहऱ्यावर झटकेचे परिणाम स्पष्ट दिसतात. मरणाच्या दारातून परत येऊनही त्याची ही वृत्ती काही बदललेली नाही. त्याने एका मोठ्या व्यावसायिकाला गुरुपूजेच्या नावाखाली चक्क परदेशात नेलं. स्वतःचे अमेरिकेतले वैद्यकीय उपचार त्याच्याकडून करून घेतले. एवढेच नाही तर मृत्यूची भीती दाखवून या व्यावसायिकाकडून मर्सिडीज कार आणि मिरगावमध्ये एक आलिशान फार्म हाऊसही उकळलं. आता या फसवणुकी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या पोलीस कोठडीत हा बाबा अत्यंत घाणेरडे माइंड गेम खेळतोय. मी कोणावरही जबरदस्ती केली नाही, हे सगळं एका धार्मिक विधीचा भाग होतं, अशी धक्कादायक बकवास तो करत आहे. आपल्याला अंतर्मन आपल्याला फसून गेलंय असा दावा तो पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. पण दुसऱ्या बाजूला पीडित महिलांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांनी गुंगीचं औषध देऊन, जीवी मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून हे सगळे अत्याचार झालेत. दरम्यान खरंचे 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे त्याची HIV टेस्ट करण्याची मागणी जोर धरू लागली होती. विधानसभेतही हा मुद्दा गाजला होता. आता या टेस्टचे रिपोर्ट समोर आले आहेत आणि ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्यामुळे दुसरीकडे SITने याबाबतची सर्व बँक खाती म्हणजे त्याचे जे बँक खाते होते आणि शिवनिका संस्थेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे गोठवले आहेत. त्याच्या कुटुंबियाच्या नावावर असलेल्या राज्यातील मालमत्तांची चौकशी देखील सुरू आहे. हा काळा पैसा नेमका कुठून आला याचा शोध घेतला जातोय. त्याचबरोबर खराचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो महिलांना पाठवत असलेला जो व्हॉइस नोट्स, ते डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे. थोडक्यात सांगायचं तर धार्मिक विधीच्या नावाखाली चाललेला हा भयंकर प्रकार आता पुराव्यानिशी उघड होतोय. खरंच हे माइंड गेम आता कायद्यांच्या काळाच्यातून वाचू शकणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, या संपूर्ण रहस्यमय आणि धक्कादायक प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर भोंदू बाबाला कायद्याने काय शिक्षा द्यायला हवी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या दररोज बघण्यासाठी आपल्या HP न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.